अश्वमेध कॉम्प्लेक्स उपलब्ध जागा आहे 15x10 व 24x21 भव्य शोरूम किंवा कमर्शियल गाळे, 100x100 प्रशस्त ग्राउंड फ्लोर गोडाऊन, 50x15 मीटिंग व कॉन्फरन्स हॉल. तुमच्या व्यवसायासाठी परफेक्ट लोकेशन. स्पेशल ऑफर आहे, पहिले 2 महिने भाडे पूर्णपणे मोफत. अश्वमेध कॉम्प्लेक्स घेऊन आलेला आहे भव्य 3 मजली इमारत, 7500 स्क्वेअर फूटचं बांधकाम, खाली प्रशस्त गाळे आणि वर 2 BHK अँड 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध. संपूर्ण बिल्डिंग एकाच ओनरला रेंटने द्यायची आहे. हॉस्पिटल, मेडिकल, शोरूम, औषध दुकान या सर्वांसाठी योग्य. बुकिंग सुरू आहे, आत्ताच संपर्क करा. आपल्या सर्वांच्या खूप छान प्रतिसादामुळे आता काही मोजकेच गाळे शिल्लक आहेत, तरी त्वरा करा आणि आजच संपर्क करा. तासगाव व कवठे महांकाळच्या द्राक्षांना युद्धाच्या पार्श्वभूमीवर दराचा फटका. युद्ध सुरू असल्याने सर्व शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. दत्ताजीराव पाटील. जगाच्या पाठीवर सुरू असलेले युद्ध थांबायला तयार नाही, त्यातच महागाईने कहर केलेला आहे. युद्ध सुरू जरी असले तरी सर्वसामान्य नागरिकांना याची झळ बसू लागलेली आहे. एवढेच नाही तर प्रत्येक संकटात शेतकऱ्यावरच अस्मान कोसळते, त्या पद्धतीने या युद्धाची झळ देखील द्राक्ष बागायतदारांना बसलेली आहे. निर्यात होणाऱ्या द्राक्षांना याचा फटका बसलेला असून युद्धामुळे द्राक्षांचे दर गडगडलेले आहेत. शिवाय बेदाना उत्पादन करीत असताना भविष्य काळात देखील दर येईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी भयावह झाला आहे. याबाबत द्राक्ष बागायतदार संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया. नमस्कार, मी दत्ताजीराव पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ सांगली विभाग. चालू वर्षी द्राक्ष शेतीला उत्पादनात कमतरता असल्यामुळं यावर्षी शेतकऱ्यांना चांगले दर मिळत होते, पण आता ही युद्धजन्य परिस्थिती जी निर्माण झाली त्यामुळं आमचा आखाती देशात जो एक्सपोर्टचा माल जातो त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. पण आता जो युरोपियन देश आहेत इकडं जो निर्यात द्राक्ष जातात त्याची निर्यात चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण आजपर्यंत इतका दर शेतकऱ्यांना द्राक्षाचा कधीही मिळाला नव्हता. पण व्यापाऱ्यांच्या काही चुकामुळे असेल किंवा कशामुळे असेल यांनी आत्ताची सध्याची दर लोकल मार्केटचे पाडलेत. तर आता नाईलाज आहे, नाशवंत माल असल्यामुळे शेतकऱ्यांना विक्री करणं गरजेचं आहे. तरी पण निर्यातीचे जे दर आहेत ते सांगतात असं व्यापारी की निर्यात बंद झाली, असं काही एवढ्या प्रमाणात झालं नाही. आखाती देशात जे द्राक्षे जातात ते आपले नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये जातात. तिथं काही कंटेनर थोडेफार अडकून पडले असतील. पण आता जो माल जातो फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये तो सगळा इथं युरोपियन देशात जातो. UK असेल, रशिया असेल, युरोप असेल, तिकडं चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट चालू आहे आणि दरही चांगले आहेत. आज थॉम्सन जातीला जवळजवळ 150 रुपये किलोप्रमाणे युरोप मार्केट आहे आणि जर कलर व्हरायटी असतील तर किलोला 185 रुपयेपर्यंत दर आहेत. पण यंदा द्राक्षाचं उत्पन्न फार कमी आहे. अगदी नाशिकला बघितलं तर जवळजवळ 70% नुकसान मागील वर्षीपेक्षा झाल्यामुळं उत्पादनात 70% घट आहे. तसंच आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा, सांगली विभागामध्ये सुद्धा जवळजवळ 30 ते 40% द्राक्षाचं उत्पादन कमी आहे. त्या मालानं गेल्या वर्षीपेक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं नुकसान कमी झाल्यामुळं जवळजवळ 20% फक्त त्याचं नुकसान असेल. सरासरी महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 45 ते 50% द्राक्षाचं यावर्षी नुकसान आहे. आणि ह्या कालावधीत जे द्राक्षाला दर मिळत आहेत ते व्यापारी असतील किंवा ह्या लोकांच्याकडून ज्या अडचणी निर्माण होते ह्याच्यावर आम्ही अगोदरही जाहीर केलं की ह्याच्यावर फार मोठा विश्वास ठेवू नका. कुठेही आपलं निर्यात द्राक्षे थांबलेली नाहीत किंवा निर्यात कुठेही अडचण निर्माण झाली नाही. त्याला दर वगैरे सगळे व्यवस्थित आहेत. पण या काही लोकांच्या व्यापाऱ्यांच्या ह्याच्यामुळं धोरणामुळं हे असं घडतंय. पण त्याला थोडंसं असंही असतं की आम्ही आता सातत्यानं 1-2 वर्ष झाले विचार केला
की ज्यावेळी रमजान सुरू होतो त्यावेळी खरं ही द्राक्षे किंवा फळं जास्त ही मुस्लिम समाजच खातो, पण आणि आमची द्राक्षे असलेली फळं ही अगदी ग्राहकापर्यंत पोहोचवायचं काम सुद्धा अगदी हातगाड्यावर असेल किंवा खाली मार्केटमध्ये सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मुस्लिम समाजाकडून होतं. पण त्यांचा रमजानचा महिना सुरू झाला, रोजा सुरू झाला की ते सुट्टी काढतात, गावी जातात. गावी गेल्यामुळं मग पुन्हा ते मार्केट ग्राहकापर्यंत पोहोचवायसाठी अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे सुद्धा थोडीशी द्राक्षे विक्रीमध्ये अडचण निर्माण होती. पण सातत्यानं विचार केला तर यावर्षी जे द्राक्षासाठी पैसे मिळणार आहेत ते चांगले दर आहेत. पण एक निसर्ग असा आता सुद्धा सांगून गेला की जे माल कमी आल्यामुळं क्वालिटीची द्राक्षे तयार झाली आणि त्याला दरही चांगले मिळायला लागले. तर शेतकऱ्यांना सुद्धा आपली अशी गुणवत्ता वाढवून आपली चविष्ट चवदार गोड द्राक्षे निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं केलाय. त्याला असे दर मिळाले तरच हे द्राक्ष शेती इंडस्ट्रियल एरिया जो सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती करणारा शेतीतील भाग आहे तो टिकून राहील. शासनानं याकडे सातत्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी कर्जमाफीचा कालचा विचार केला तरी आम्ही सांगितले की बाबा तुम्ही पीक कर्ज देताना जिरायत पिकाला किती देता, साधारण ऊसाला किती देता आणि फळशेतीला किती देता. ज्या प्रमाणात तुम्ही पीक कर्ज देता त्याचा दर्जा बघून त्या प्रमाणात तुम्ही कर्जमाफी करताना सुद्धा तोच क्रायटेरिया लावला पाहिजे की एवढ्या प्रमाणात आपण पीक कर्ज देतो, माफीमध्ये सुद्धा हे फळशेतीची असतील, द्राक्षे असेल, डाळिंब असेल, ह्यांना जास्त कर्जमाफीमध्ये किंवा द्राक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी जास्त मिळून एक वेगळा कॅटेगरी लावून केलं तर द्राक्ष शेती टिकू शकते. आता द्राक्षाचं शेतीचं कमी होण्याचं प्रमाण फार वाढलंय, त्या मानानं नवीन लागण सुद्धा कमी प्रमाणात आहेत. तर आखाती देशामुळं किंवा ह्याच्यामुळं किंवा निसर्गामुळे हे सातत्यानं आता आपल्याला अडचणी निर्माण व्हायला लागलेत. यामध्ये आपल्याला जर शासनाने यामध्ये द्राक्ष शेतीला मदत नाही केली तर हे एवढी मोठी इंडस्ट्री धोक्यात यायच्या मार्गावर चालू आहे. तर आता गेल्या वर्षी बघितलं तर 45 लाख मेट्रिक टन द्राक्ष उत्पन्न झाली महाराष्ट्रात. त्यात जवळजवळ एक्सपोर्ट निर्यात द्राक्षे 2 लाख मेट्रिक टन झाली. त्यात बेदाणा जवळजवळ 1,30,000 मेट्रिक टन तयार झालता. त्यामध्ये सांगलीचा बेदाणाचा वाटा फार मोठा आहे. तसंच निर्यातक्षम द्राक्षे सुद्धा सगळीकडे सांगलीतून चांगल्या प्रकारे होतात. हीच द्राक्षाला सगळ्या आपल्या सांगलीच्या मार्केटला जगभर चांगल्या प्रकारची मागणी आहे. तर हे शेतीचं फार मोठं भांडवली क्षेत्र असणारे द्राक्ष शेती वाचवण्यासाठी शासनानं प्रयत्न करणे गरजेचं आहे. कारण बेदाण्यासाठी पाहिलं तर आपल्या देशामध्ये जो बेदाणा खायला लोकांना लागतो तो बेदाणा इतपत कधीही उत्पन्न झालं नाही, पण आजपर्यंत कोणी त्याचा अभ्यास केला नाही. पण हा बेदाणा बाहेरचा चायनाचा बेदाणा अफगाणच्या नावाखाली इथं आणून जो विकण्याचा प्रकार आतापर्यंत जे व्यापारी करत होते त्यांना आम्ही थोडंसं अडवण्याचा, त्यांचा जे व्यवसाय करतात चोरीचा तो आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण तितकंच शासनानं त्याच्यावर मर्यादा आणल्या नाहीत. तर त्यांच्यावर कायद्यानं किंवा हे करून असे गुन्हे नोंद केले तर हा प्रकार राहिला तर बेदाण्याचे दर कायमस्वरूपी 300-400 वरच्या वर राहतील आणि त्यामुळे टेबल द्राक्षांना सुद्धा चांगले रेट कायम राहतील आणि हा व्यवसाय चांगला उद्योगाला येईल, भरभराटीला येईल. पण बेदाण्याच्या बाबतीत विचार केला तर फक्त शासनानं लक्ष दिलं आणि बाहेरचा बेदाणा नाही आणला तर आपला बेदाणा फक्त आपल्याला आपल्या देशातच खायला आपल्याला पुरत नाही. बाहेरचा देशाला बेदाणा आणायचा झाला तर त्याच्यावर एक बेस रेट ठरवून त्याच्यावर टॅक्स बसवून, आयात कर बसवूनच आणला तर मग आपल्याही उत्पन्नाचा आपल्याही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने त्याचा दर मिळेल, शेती सुधारेल. पण जे शासनाला सुद्धा आता एक्सपोर्ट केलेल्या द्राक्षाची आकडेवारी बघा, पुन्हा बेदाणा सुद्धा आपला बाहेर जातो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शासनाला सुद्धा चांगल्या प्रकारे यावर आपल्याला टॅक्स मिळवून देण्याचं काम ही द्राक्षी शेती करते. तर हे टिकवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न झाले पाहिजेत आणि हे टिकणंही गरजेचं आहे. इथून पुढे शासनाने मदत केलीच तर द्राक्षी शेती वाढणार आहे, नाही तर द्राक्षी शेती संपण्यास फार वेळ लागणार नाही. मागच्या वेळी महाराष्ट्र शासनानं
पोषण आहारामध्ये अगदी जयंत पाटील साहेब असतील आणि पोषण आहारात बेदानाचा समावेश करू म्हणून केलं, त्याला शासनानं घोषणाही केली तशी, पण प्रत्यक्षात आता 2 वर्ष होत आली, आतापर्यंत सुद्धा तिची अंमलबजावणी झाली नाही. तर तो जर बेदाना पोषण आहारात दिला तर, आणि हा फक्त महाराष्ट्रापुरता विषय असून पूर्ण देशामध्ये जर बेदाना पोषण आहारामध्ये जर शालेय पोषण आहारामध्ये दिला तर त्याचा अधिक फायदा होईल आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दर मिळतील आणि ती पण द्राक्षी शेती पण ची आयुष्य वाढल. आणि अशा प्रकारे जर मदत करणं शासनानं फार गरजेचं आहे. घोषणा केल्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. पण आमची शासनाला विनंती आहे की पोषण आहारामध्ये तुम्ही महाराष्ट्र शासनानं सुरुवात केल्यानंतर देशात सुद्धा व्हावी अशी आमची इच्छा आहे. तुम्ही महाराष्ट्र शासनानं इथं बेदाना आपल्या महाराष्ट्रात जास्त तयार होतो तर तुम्ही तो सुरुवात करावी आणि पूर्ण देशामध्ये सुद्धा तो पोषण आहार, शालेय पोषण आहारमध्ये हा बेदाण्याचा समावेश करावा असं आमची इच्छा आहे. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.